Good morning, student. In last period and in last some periods, we have seen about SN1, SN2 reaction mechanism, factors affecting SN1 and SN2 reaction, and lastly we have seen difference between SN1 and SN2 reaction. लास्ट पिरियडला आपण SN1 आणि SN2 यांच्यातला फरक पाहिला होता. आता इथे आपला जो न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शनचा पॉइंट होता, दॅट इज SN1 आणि SN2 रिएक्शन, हा टॉपिक आता संपलेला आहे. सो नेक्स्ट टॉपिक आपण पाहूया, दॅट इज एलिमिनेशन रिएक्शन, विच इज ऑल्सो नोन ॲज डिहायड्रोहॅलोजिनेशन रिएक्शन. इट इज कॉल्ड एलिमिनेशन रिएक्शन, म्हणजे एलिमिनेट करणे. आपण पाहिलं होतं की अल्किल हॅलाइड जे असतात ते दोन प्रकारच्या रिएक्शन देतात, एक म्हणजे सबस्टिट्यूशन आणि दुसरी जी असते ती म्हणजे एलिमिनेशन. सो सबस्टिट्यूशन त्याचे टाइप्स आपण पाहिले, SN1, SN2. नाव एलिमिनेशन रिएक्शन, हिलाच आणखीन एक नाव दिलेले कारण एकच रिएक्शन याच्यामध्ये, डिहायड्रोहॅलोजिनेशन. डी या शब्दाचा अर्थ होतो टू रिमूव्ह, म्हणजे बाहेर काढणे, आणि हायड्रोहॅलोजन म्हणजे एकाच वेळी हायड्रोजन आणि हॅलोजन रिएक्शन मधून बाहेर काढायचे. So this reaction is called as elimination. To eliminate means to taken out, बाहेर काढणे. मग आपण रिएक्शन मधून जे एलिमेंट्स किंवा जे ऍटम किंवा ग्रुप बाहेर काढतो त्यानुसार त्या रिएक्शनचे नाव असतं. म्हणजे फक्त जर हायड्रोजन काढला असेल तर इट विल बी कॉल्ड एज डिहायड्रोजिनेशन. फक्त हॅलोजन काढला असेल देन इट विल बी कॉल्ड एज डिहॅलोजिनेशन. पण या रिएक्शन मध्ये हायड्रोजन आणि हॅलोजन दोघीही काढले जातात, म्हणून या रिएक्शनला नाव दिलेलं आहे डिहायड्रोहॅलोजिनेशन. नाउ लेट अस सी की या रिएक्शन मध्ये काय दिलंय ते. व्हेन एन अल्किल हॅलाइड हॅव्हिंग ऍटलिस्ट वन बीटा हायड्रोजन, आता बीटा हायड्रोजन म्हणजे काय ते पाहूया आपण, इज बॉइल्ड विथ अल्कोहोलिक सोल्युशन ऑफ पोटॅशियम हायड्रॉक्साइड, इट अंडरगोज एलिमिनेशन ऑफ हायड्रोजन ॲटम फ्रॉम बीटा कार्बन and halogen atom from alpha carbon, resulting in the formation of alkene. फायनल प्रोडक्ट जो आहे तो अल्किन होतो. म्हणजे अल्किल हॅलाइड दॅट इज RX. जनरल रिएक्शन जर समजा आपण याला घेतलं तर तो असणार आहे RX प्लस KOH पोटॅशियम हायड्रॉक्साइड, इट विल फॉर्म अल्किन. दिलेली रिएक्शन इथे. पण आता इथे आपण सगळ्यात आधी पाहूया की बीटा कार्बन म्हणजे काय. पहा इथे कुठलाही कंपाऊंड जर दिलेला असेल आपल्याला अल्किल हॅलाइड मध्ये, तर ज्या कार्बनला हॅलोजन ॲटम अटॅच आहे तो असेल अल्फा कार्बन, आणि याच्या नेक्स्ट जो कार्बन असेल तो असेल बीटा कार्बन. हे पहा इथे दाखवलेला हा बीटा कार्बन. सो बीटा कार्बन एक किंवा एकापेक्षा जास्त सुद्धा असू शकतात, कारण कार्बनला या साईडला जसा दुसरा कार्बन अटॅच आहे तसंच या बाजूला सुद्धा दुसरा कार्बन अटॅच असू शकतो. म्हणजे बीटा कार्बनची संख्या एकच असेल असं नाहीये, 2 किंवा 3 किंवा 4 पण असू शकतात कार्बनच्या बॅलन्सीनुसार. सो डिहायड्रोहॅलोजिनेशन रिएक्शन मध्ये काय होतं की अल्फा कार्बन जवळचा हॅलोजन आणि बीटा जवळचा एक हायड्रोजन, कार्बनची व्हॅलेन्सी पाहिली तर त्याला 3 हायड्रोजन अटॅच असू शकतात, त्यापैकी एक हायड्रोजन रिमूव्ह केला जाईल ऑन रिएक्शन विथ वेन बॉइल्ड विथ अल्कोहोलिक KOH टू फॉर्म अल्किन, डबल बॉन्डेड हायड्रोकार्बन. या रिएक्शन मध्ये हायड्रोजन आणि हॅलोजन एकाच वेळी रिमूव्ह होतात, म्हणून हिला डिहायड्रोहॅलोजिनेशन रिएक्शन असं म्हटलं जातं. त्याचबरोबर या रिएक्शनला आणखीन एक नाव आहे, अँड इट इज कॉल्ड ॲज बीटा एलिमिनेशन. दिस रिएक्शन इज ऑल्सो कॉल्ड ॲज बीटा एलिमिनेशन. बिकॉज असं का म्हटलं जातं याला, कारण बीटा कार्बन पासून आपण हायड्रोजन रिमूव्ह करतोय, हेन्स इट इज कॉल्ड ॲज बीटा एलिमिनेशन. अल्फा पासून हॅलोजन आणि बीटा पासून हायड्रोजन, सो हेन्स इट इज कॉल्ड ॲज डिहायड्रोहॅलोजिनेशन. सो दिस रिएक्शन इज ऑल्सो कॉल्ड बीटा एलिमिनेशन और 1-2 एलिमिनेशन. 1-2 म्हणजे पहिल्या कार्बन पासून जिथे हॅलोजन अटॅच आहे तो पहिला आणि त्याच्या बाजूचा दुसरा, दोघांमधून ग्रुप बाहेर काढले जात आहेत, हेन्स इट इज कॉल्ड ॲज 1-2 एलिमिनेशन.
reaction as it involves elimination of halogen and a beta hydrogen atoms. So base KOH किंवा NOH याची रिएक्शन जर आपण अल्किल हॅलाइड सोबत केली RX, तर जिथे ज्या कार्बनला हॅलोजन अटॅच आहे तो हॅलोजन आणि त्याच्याच बाजूचा जो बीटा कार्बन आहे त्याच्या जवळचा हायड्रोजन जर आपण रिमूव्ह केला तर करस्पॉन्डिंग अल्किन्स तयार होतात. प्लस हायड्रॉक्साईड आयन म्हणजेच बेस जो आहे तो वॉटर फॉर्म करेल आणि हॅलोजन सुद्धा बाहेर टाकला जाईल. ॲज हायड्रोजन अँड हॅलोजन इज रिमूव्ड, दिस रिएक्शन इज ऑल्सो नोन ॲज डिहायड्रोहॅलोजिनेशन. म्हणून या रिएक्शनला डिहायड्रोहॅलोजिनेशन रिएक्शन असं नाव दिलेलं आहे. सो परत एक वेळ पाहूया आपण. Alkyl halide gives two types of reaction, substitution and second one is elimination. Why it is called elimination? कारण याच्यामधून ग्रुप बाहेर काढला जातो. ही जी रिएक्शन आपण पर्टिक्युलर पाहतोय इट इज कॉल्ड ॲज डिहायड्रोहॅलोजिनेशन, कारण याच्यामधून हायड्रोजन आणि हॅलोजन एकाच वेळी काढला जातोय. अल्किल हॅलाइडला जर आपण अल्किल हॅलाइड हॅव्हिंग ऍटलीस्ट वन बीटा हायड्रोजन, आता ही कंडिशन इथे की कोणता अल्किल हॅलाइड की ज्याच्यामध्ये ऍटलीस्ट वन बीटा हायड्रोजन आहे, म्हणजे कार्बन ज्याला हॅलोजन ॲटम अटॅच आहे त्याच्या बाजूला आणखीन एक कार्बन असणं गरजेचं आहे, त्याला एक तरी हायड्रोजन असणं गरजेचं आहे. इट अंडरगो एलिमिनेशन ऑफ हायड्रोजन ॲटम फ्रॉम बीटा कार्बन अँड हॅलोजन ॲटम फ्रॉम अल्फा कार्बन, रिझल्टिंग इन द फॉर्मेशन ऑफ अन अल्किन. फायनली अल्किन तयार होतो. अल्फा आणि बीटा कार्बन जे आहेत त्यांच्यामधून हायड्रोजन आणि हॅलोजन रिमूव्ह केले जातात. दिस रिएक्शन इज ऑल्सो कॉल्ड बीटा एलिमिनेशन, कारण बीटा मधून हायड्रोजन रिमूव्ह केला जातोय. सो अल्फा मधून हॅलोजन, बीटा मधून हायड्रोजन ऑन रिएक्शन विथ KOH gives corresponding alkene. Hence it is also called as dehydrohalogenation reaction. Now we will see the example. आता मी जसा आधीच्या याच्यात सांगितलं की बीटा हायड्रोजन एकच असेल असं काही गरजेचं नाहीये. कार्बनची पोझिशन जो आहे, कुठला कार्बन ज्याला हॅलोजन ॲटम अटॅच आहे त्यानुसार दोन पण असू शकतात. जसे इथे आपण एक्झाम्पल घेतलेलं आहे 2 ब्रोमो ब्युटेन. 2 ब्रोमो म्हणजे 1 2 हा दुसरा कार्बन आहे त्याला ब्रोमिन अटॅच आहे. सो हा झाला अल्फा कार्बन. आणि मग आता याच्या शेजारी पहा हा CH2 आणि हा CH3 असं B1 आणि B2 दोन बीटा कार्बन आहेत. जर अशी कंडिशन असेल तर थेरॉटिकली आपल्याला दोन प्रोडक्ट मिळतात. जर समजा आपण B2 मधून हायड्रोजन रिमूव्ह केला किंवा B1 मधून हायड्रोजन रिमूव्ह केला तर काय मिळेल पाहिजे. इफ there are two or more non-equivalent beta hydrogen in a halide. non-equivalent आहे याचा अर्थ लक्षात घ्या की एका कार्बनजवळ हायड्रोजनची संख्या वेगळी असेल आणि दुसऱ्याजवळ वेगळी असेल, सारखी नाही, त्यावेळीच कन्फ्युजन निर्माण होणार आहे. अदरवाईज दोघांकडे जर कार्बनची संख्या, दोघी बीटा हायड्रोजनकडे जर कार्बनची संख्या सारखी असेल अशा वेळी तुम्ही कुठल्याही कार्बन पासून हायड्रोजन रिमूव्ह केला तरी चालेल. पण तुम्हाला विचार कधी करावा लागेल किंवा डिसिजन कधी घ्यावं लागेल जर दोघी कार्बन जवळ दोन बीटा हायड्रोजन आहेत आणि दोघांची संख्या अनइक्वल असेल, त्यावेळी मात्र तिथे आपल्याला प्रोडक्ट कुठला फॉर्म करायचा त्यासाठी काही रूल फॉलो करावे लागतील. सो दिस रिएक्शन गिव्स अ मिक्सचर ऑफ प्रोडक्ट्स. दस 2 bromobutane on heating with alcoholic KOH gives a mixture of 1 butene, or it is also pronounced as but1ene and but2ene. दोन प्रोडक्ट मिळतील आपल्याला 1 ब्युटीन आणि 2 ब्युटीन. पण यातला मेजर कुठला? आता इथे पहा समजा आपण B1 मधून हायड्रोजन काढला तर इथे ऑलरेडी 2 हायड्रोजन आहे, त्यातला एक जर काढला तर तो राहणार आहे CH, आणि इथून हॅलोजन काढला, अल्फा मधून हॅलोजन काढला तर तो पण राहणार आहे CH आणि पुढे CH3. सो इट विल बी CH3 CH डबल बॉन्ड CH CH3 but2ene. आता आपण सेकंड कंडिशन पाहूया की जर समजा आपण CH3 मधून एक हायड्रोजन काढला B2 मधून, सो लॉस ऑफ B2 हायड्रोजन विल फॉर्म CH3 जसाच्या तसा राहील हा, नंतर हा CH2 जसाच्या तसा राहील, इथून हॅलोजन काढला त्यामुळे CH पण जसाच्या तसा, आणि CH3च्या जागी आता इथे येईल डबल बॉन्ड
CH2. So it will be but1ene. मग but1ene का but2ene कुणाला आपण मेजर प्रोडक्ट कन्सिडर करायचं, तर त्याच्यासाठी दिलेला आहे आपल्याला पुढचा रूल. इन dehydrohalogenation reaction, the preferred product is that alkene which has greater number of alkyl groups attached to the doubly bonded carbon atom. डबल बॉन्डेड कार्बन हा जितका जास्त सबस्टिट्यूटेड असेल तो प्रोडक्ट आपण प्रिफर्ड करायचा आहे ऍज अ मेजर प्रोडक्ट. याहून सिंपल पद्धतीने जर समजून घ्यायचं असेल तर लक्षात घ्या की कन्फ्युजन जर असेल की नेमकं कुठला हायड्रोजन रिमूव्ह करायचा किंवा मेजर प्रोडक्ट कुठला असेल, तर सिंपल आहे. जसं आपण मार्कोनिकॉव्स रूल मध्ये पाहिलं होतं, सेम तोच रूल पण थोडासा वेगळ्या पद्धतीने इथे लक्षात ठेवायचा आहे की आता इथे आपल्याला ऍडिशन नाही करायचं आहे, आपल्याला रिमूव्हल करायचंय ऑफ हायड्रोजन. हायड्रोजन अशा कार्बन मधून काढा ज्याच्याजवळ ऑलरेडी कमी हायड्रोजन आहे. म्हणजेच काय, जास्त सबस्टिट्यूटेड प्रोडक्ट आपल्याला इथे मिळाला पाहिजे. तर त्या हिशोबाने जर समजा आपल्याला कन्सिडरेशन करायचं असेल तर ज्या कार्बन जवळ कमीत कमी हायड्रोजन आहे, कुठलाही कार्बन चालणार नाही, बीटा कार्बन पाहिजे. म्हणजे जिथे अल्फा कार्बन आहे ज्याला हॅलोजन ऍटम अटॅच आहेत त्याच्याच नेक्स्ट मग इथे 2 कार्बन होते, त्यामुळे आपल्याला कन्फ्युजन होतं. तर अशा वेळी मेजर प्रोडक्ट कुणाचा कन्सिडर करायचा, ज्याच्याजवळ कमी हायड्रोजन आहे. इथे 3 आहे आणि इथे 2 आहे. समजा 2 आणि 1चा प्रश्न असता तर ज्याच्याजवळ 1 आहे तो आपण कन्सिडर केला असता. सो कमीत कमी हायड्रोजन जिथे तिथूनच हायड्रोजन रिमूव्ह करायचा आहे, त्यामुळे but2ene हा मेजर प्रोडक्ट असेल. कसं ते पाहता इथे. Therefore, in the above reaction, but2ene is preferred product and is formed as a major product. In turn, it turned out that more highly substituted alkenes are also more stable alkenes. जितकं जास्त ब्रांचिंग असेल किंवा सबस्टिट्यूशन असेल तेवढा तो अल्किन जास्त स्टेबल आहे हे आपण कन्सिडर करतो. आणि म्हणून सेटझिफ एलिमिनेशन किंवा सेटझिफ रूल म्हणतात त्याला, इज प्रिफर्ड फॉर्मेशन ऑफ मोर हायली स्टेबलाइज्ड अल्किन ड्युरिंग अन एलिमिनेशन रिॲक्शन. एलिमिनेशन रिॲक्शन मध्ये जितकं जास्त सबस्टिट्यूशन असेल तितकं सबस्टिट्यूटेड अल्किन जो आहे तो मेजर प्रोडक्ट म्हणून कन्सिडर केला जातो अकॉर्डिंग टू सेटझिफ रूल. याचाच अर्थ ज्या कार्बन जवळ ऑलरेडी कमी हायड्रोजन आहे त्याच्यामधूनच आणखीन हायड्रोजन रिमूव्ह करा. द स्टॅबिलिटी ऑर्डर ऑफ अल्किल सबस्टिट्यूटेड अल्किन इज R2C डबल बॉन्ड CR2 सगळ्यात जास्त स्टेबल. त्याच्यापेक्षा कमी आहे R2C, R म्हणजे अल्किल ग्रुप, डबल बॉन्ड CHR. पहा इथे हा जो सबस्टिट्यूटेड कार्बन होता त्याच्याजवळ 2 अल्किल ग्रुप होते, इथे एकच आहे, म्हणून हा कमी रिएक्टिव्ह होईल त्याच्यापेक्षा किंवा स्टॅबिलिटी त्याची कमी. R2C डबल बॉन्ड CH2 याच्याजवळ तर सबस्टिट्यूशनच नाहीये, 2 हायड्रोजन आहे फक्त. RCH एक कार्बन कमी झाला इज इक्वल टू CHR आणि त्याच्यानंतर RCH डबल बॉन्ड CH2. सो जितकं सबस्टिट्यूटेड कार्बन म्हणजे डबल बॉन्डला जे 2 कार्बन अटॅच आहेत त्यांच्याजवळ जितकं जास्त ब्रांचिंग असेल तो प्रोडक्ट प्रिफर करायचा अकॉर्डिंग टू सेटझिफ रूल. सो दिस इज कॉल्ड ॲज एलिमिनेशन रिॲक्शन. सो इन दिस रिॲक्शन but2ene will be the major product according to सेटझिफ रूल. सेटझिफ रूल लक्षात ठेवणं जास्त कठीण नाहीये. जर तुमचा मार्कोनिकॉव्स रूल जर चांगल्या प्रकारे पाठ असेल तर तोच रूल हा पण आहे, फक्त थोडा फरक आहे इथे. फरक असा लक्षात ठेवायचा आहे की इथे आपल्याला रिमूव्हल करायचं आहे. सो रिमूव्हल किंवा एलिमिनेशन करताना ज्या कार्बन जवळ हायड्रोजन अटॅच आहेत ते जर 2 कार्बन असतील म्हणजे बीटा कार्बन जर 2 असतील तर कोणत्या कार्बन पासून हायड्रोजन रिमूव्ह करायचा, तर ज्याच्याजवळ ऑलरेडी कमी हायड्रोजन आहे त्याच्याच पासून हायड्रोजन रिमूव्ह करायचा आहे अकॉर्डिंग टू सेटझिफ रूल टू गेट द मॅक्सिमम सबस्टिट्यूटेड अल्किन. नाउ वी विल सी द डिफरन्स बिटवीन एलिमिनेशन अँड सबस्टिट्यूशन रिॲक्शन, दॅट इज एलिमिनेशन वर्सेस सबस्टिट्यूशन रिॲक्शन. अल्किन जे ते 2 प्रकारच्या रिएक्शन देतात, दॅट इज एलिमिनेशन अँड सबस्टिट्यूशन. दोघी रिएक्शन आपल्या पाहून झालेले आहेत. काय फरक आहे ते लक्षात घ्या.
पॉइंट वाईज आपण हे पॉइंट्स दाखवलेले 2 मार्कांसाठी जर प्रश्न विचारला गेला तर 4 पॉइंट तुमच्याकडे आहेत. पहिला पॉइंट पहा, एलिमिनेशन रिएक्शन आहे आणि दुसरीकडे सबस्टिट्यूशन रिएक्शन आहे. पहिला पॉइंट आहे, टर्शरी अल्किल हॅलाइड प्रिफर टू अंडरगो एलिमिनेशन रिएक्शन. टर्शरी हॅलाइड जे असतात ते जनरली या प्रकारच्या रिएक्शन देतात, एलिमिनेशन रिएक्शन देतात, कारण त्याच्यामुळे जास्तीत जास्त सबस्टिट्यूटेड अल्किन हा आपल्याला प्रोडक्ट मिळणार असतो विच इज मोर स्टेबल. वाईल सबस्टिट्यूशन रिएक्शन मध्ये प्रायमरी अल्किल हॅलाइड जे दे प्रेफर सबस्टिट्यूशन रिएक्शन, म्हणजे कमीत कमी ब्रांचिंग असणारा, कमीत कमी अल्किल ग्रुप असणारा जो प्रायमरी अल्किल हॅलाइड आहे तो सबस्टिट्यूशन रिएक्शनला प्रिफर करतो. दुसरा पॉइंट पहा, बल्कियर इलेक्ट्रॉन रिच स्पीशीज प्रिफर टू ऍक्ट ऍज बेस. आपल्याला माहितीये की इलेक्ट्रॉन रिच जे स्पीशीज असतात त्यांना आपण न्यूक्लिओफाइल्स म्हणतो आणि दे ऍक्ट ऍज लेविस बेस. सो दे शुड बी बल्कियर. सो बल्कियर इलेक्ट्रॉन रिच ग्रुप जे असतात दे प्रिफर टू ऍक्ट ऍज बेस बाय ऍब्स्ट्रॅक्टिंग प्रोटॉन अँड thus प्रिफर एलिमिनेशन. प्रोटॉन म्हणजे H+ आयन दॅट इज हायड्रोजन. सो जे हायड्रोजन ओढून घेतात आणि हायड्रोजन काढल्यामुळे तिथे काय होतंय, एलिमिनेशन होतंय. सो बल्कियर ग्रुप असतील तर ते इझिली प्रोटॉनला ऍब्स्ट्रॅक्ट करतात. विकर बेस या बाजूला पाहता, विकर बेसेस आर फेवर्ड. स्ट्रॉंगच्या ऐवजी विकर बेस असला तरी चालतो, कारण सबस्टिट्यूशन रिएक्शन मध्ये न्यूक्लिओफाइल जे जे विकर बेस असतात दे कॅन ऍक्ट ऍज न्यूक्लिओफाइल विच डोनेट्स इलेक्ट्रॉन पेअर इन द रिएक्शन. पुढचा पॉइंट पहा, एलिमिनेशन मध्ये लेस पोलर सॉल्व्हंट फेवर्स एलिमिनेशन. म्हणजे जास्त पोलर सॉल्व्हंटची गरज नाहीये. लेस पोलॅरिटी कॅन फेवर द एलिमिनेशन, वेर एज पोलर सॉल्व्हंट जर प्रेझेंट असतील दे कॅन फेवर द सबस्टिट्यूशन रिएक्शन. म्हणजे कुठल्या प्रकारचा सॉल्व्हंट रिएक्शन मध्ये फेवरेबल आहे. सो एलिमिनेशन मध्ये लेस पोलर, सबस्टिट्यूशन मध्ये पोलर असेल तर. आणि लास्ट पॉइंट इज अबाउट द टेम्परेचर. हाय टेम्परेचर असेल देन इट विल फेवर्स एलिमिनेशन रिएक्शन, वाईल लो टेम्परेचर फेवर्स द सबस्टिट्यूशन रिएक्शन. So these are the 4 points, that is tertiary group undergo elimination, इकडे primary group undergo substitution. Bulkier group असेल so they can abstract proton and prefer elimination. इथं weaker bases जे ते act as nucleophile. Less polar solvent पाहिजे, polar solvent पाहिजे, high temperature favor करतं, low temperature favor करतं. So in this way these are the point of differences between elimination reaction and substitution reaction. Next point पाहता, reaction with active metals. काही ऍक्टिव्ह मेटल्स लाईक सोडियम, मॅग्नेशियम, कॅडमियम यांच्यासोबत अल्किल हॅलाइड रिॲक्ट होतो अँड फॉर्म करतो ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड्स. सो दीज रिएक्शन्स मध्ये पहिल्यांदा आपण पाहणार आहोत रिएक्शन विथ मॅग्नेशियम मेटल. अल्किल हॅलाइड when treated with magnesium in dry ether as a solvent, dry ether इथे सॉल्व्हंट म्हणून वापरलेला आहे, it will gives alkyl magnesium halide. This product is called as Grignard's reagent. Grignard reagent is nothing but RMgX, which is called alkyl magnesium halide. कसा तयार करतात, RX म्हणजे अल्किल हॅलाइड. याची रिएक्शन ऍक्टिव्ह मेटल फॉर एक्झाम्पल मॅग्नेशियम इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर, ह्या सगळ्यांना एकत्र करायचं, इट विल फॉर्म RMgX विच इज अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड, ऑल्सो कॉल्ड एज ग्रिग्नार्ड्स रिएजंट. याच्यावर प्रश्न परीक्षेत बऱ्याचदा विचारला गेलेला आहे, इम्पॉर्टंट पॉइंट आहे, दॅट इज ग्रिग्नार्ड रिएजंट. हाऊ टू प्रिपेअर द ग्रिग्नार्ड्स रिएजंट. सो ग्रिग्नार्ड रिएजंट हा महत्वाचा रिएजंट आहे, ऑर्गॅनिक रिएक्शन्स मध्ये वापरला जातो वेगवेगळ्या प्रकारच्या ऑर्गॅनिक कंपाऊंड तयार करण्यासाठी. पण तो स्वतः मात्र कसा तयार करतात, तर तो तयार केला जातो बाय द रिएक्शन ऑफ अल्किल हॅलाइड विथ मॅग्नेशियम मेटल इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. सो द प्रोडक्ट कंटेन अल्किल ग्रुप, magnesium metal and halide, that is halogen atom, may be chlorine, bromine or iodine. So it is alkyl magnesium halide which is also called as Grignard's reagent. लक्षात घ्या, अल्किल हॅलाइड जे ते ऍक्टिव्ह मेटल्स लाईक सोडियम किंवा मॅग्नेशियम किंवा कॅडमियम सोबत रिॲक्ट होतात
आणि ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड्स फॉर्म करतात. सो दिस इज द ग्रिग्नार्ड्स, प्रिपरेशन ऑफ ग्रिग्नार्ड्स रिएजंट. नाउ वी विल सी एक्झाम्पल ऑफ दिस. ग्रिग्नार्ड रिएजंट जो आहे तो अतिशय रिएक्टिव्ह कंपाऊंड आहे. इट कॅन ऍक्ट विथ वॉटर, पाण्यासोबत पण रिॲक्ट करू शकतो, ऑर कंपाऊंड्स कंटेनिंग हायड्रोजन अटॅच टू द इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट. पाण्यासोबत पण रिॲक्ट होतो किंवा अशा कंपाऊंड सोबत जिथे हायड्रोजन आयटम हा इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंटला अटॅच असेल आणि डिफरंट प्रोडक्ट फॉर्म करतो. सो RMgX ग्रिग्नार्ड्स रिएजंट आणि मिथिल अल्कोहोल यांची जर आपण रिएक्शन केली CH3OH, इट विल फॉर्म RH प्लस Mg, त्याला अटॅच असेल हॅलोजन आणि OCH3 ऍज अ बाय प्रोडक्ट. सो इट विल फॉर्म हायड्रोकार्बन, अल्केन्स तयार होतील इथे. सिमिलरली RMgX प्लस NH3 अमाइन किंवा सॉरी अमोनिया सोबत जर आपण रिएक्शन केली याची, तर इथे सुद्धा हायड्रोकार्बन तयार होतोय आणि XMgNH2 हा प्रोडक्ट बाय प्रोडक्ट म्हणून बाहेर टाकला जाईल. सो ग्रिग्नार्ड्स रिएजंट अतिशय रिएक्टिव्ह कंपाऊंड आहे, आयदर वॉटर किंवा अदर कंपाऊंड जिथे हायड्रोजन आयटम हा अटॅच असतो टू द इलेक्ट्रोनिगेटिव्ह पार्ट, तिथे हा हायड्रोकार्बन फॉर्म करतो. ग्रिग्नार्ड रिएजंट इज यूज टू प्रिपेअर व्हेरियस ऑर्गॅनिक कंपाऊंड. हा त्याचा वापर किंवा यूज आहे की ग्रिग्नार्ड रिएजंटचा काय यूज आहे किंवा ऍप्लिकेशन काय आहे, तर वेगवेगळे ऑर्गॅनिक कंपाऊंड तयार करण्यासाठी ग्रिग्नार्ड रिएजंटचा वापर केला जातो. बट व्हॉट इज इट्स ड्रॉबॅक, खूप महत्वाचा आहे, याच्यावर MCQs विचारले जातात. जेवढे पण ऑर्गॅनिक कंपाऊंड ग्रिग्नार्ड रिएजंटमुळे तयार होऊ शकतात, त्या सगळ्यांचे जे फर्स्ट मेंबर असतात ते मात्र ग्रिग्नार्ड रिएजंटने तयार होऊ शकत नाही. फर्स्ट मेंबर्स ऑफ मोस्ट ऑफ द ऑर्गॅनिक कंपाऊंड कॅनॉट बी प्रिपेअर्ड बाय युझिंग ग्रिग्नार्ड रिएजंट. फॉर एक्झाम्पल, समजा आपण अल्कोहोल तयार करतोय ग्रिग्नार्ड रिएजंट पासून, तर मिथेनॉल तयार होणार नाही. आपण इस्टर जर तयार करणार असू तर मिथिल ऍसिटेट तयार होणार नाही. आपण कार्बोक्सिलिक ऍसिड जर तयार करणार असू तर फॉर्मिक ऍसिड तयार होणार नाही. सो कुठला पण ऑर्गॅनिक कंपाऊंड जे ग्रिग्नार्ड रिएजंट पासून तयार होतात, त्यांचे जे फर्स्ट मेंबर असतात ते ग्रिग्नार्ड रिएजंटचा वापर करून तयार होत नाही. तर याच्यावर MCQ काय विचारले जातात, 4 ऑप्शन्स दिलेले असतील तुम्हाला खाली, त्यापैकी कुठला ग्रिग्नार्ड रिएजंटने तयार होत नाही, तर तिथे त्या 4 ऑप्शन पैकी लक्षात ठेवायचंय की फर्स्ट मेंबर जो असेल ते त्याचं करेक्ट आन्सर असेल, की कोणता तयार होत नाही. फर्स्ट मेंबर जे असतात होमोलॉगस सिरीजचे ते तयार होणार नाही. त्यामागचं रिझनिंग असं आहे की जनरली फर्स्ट मेंबर मध्ये एकच कार्बन असतो आणि ग्रिग्नार्ड रिएजंट मध्ये सुद्धा कार्बन आहे. तर हा कार्बन आणि तो कार्बन जर आपण कन्सिडर केलं तर जो पहिला आपला प्रोडक्ट तयार असेल त्याच्यात मिनिमम 2 कार्बन असतील आणि 2 कार्बन म्हणजे काय झालं, पहिला मेंबर तयार होऊ शकणार नाही. म्हणून त्याचा ड्रॉबॅक असा आहे की फर्स्ट मेंबर तयार होत नाही. दुसरी रिएक्शन पाहूया आपण. इट इज कॉल्ड वुड्स रिएक्शन किंवा वुड सिंथेसिस. 11वीत ऑलरेडी आपलं झालेलं आहे. अल्किल हलाइड ऑन रिएक्शन विथ सोडियम मेटल in presence of dry ether gives higher alkane with sodium halide as a byproduct. हा ट्वाइस जो आहे याचा अर्थ हा जो R अल्किल ग्रुप आहे हा डबल करायचा आहे. फॉर एक्झाम्पल, समजा आपण घेतलं इथिल ब्रोमाइड ऑन रिएक्शन विथ सोडियम मेटल, तर इथिल मध्ये ऑलरेडी 2 कार्बन आहे, तर याला डबल करायचं म्हणजे जो फायनल प्रोडक्ट मिळेल त्याच्यात किती असतील, 4 कार्बन असतील. सो इथिल जर स्टार्टिंग कंपाऊंड असेल तर ब्युटेन हा फायनल प्रोडक्ट असेल अँड ट्वाइस NaBr. ब्रोमिनच्या जागी इथे क्लोरीन किंवा आयडिन असतं तरी चाललं असतं, त्याने फरक पडणार नाही रिएक्शन मध्ये. बट अल्किल ग्रुप जो आहे त्याला डबल करायचं आहे, हे लक्षात ठेवायचं. आता डबल करायचं असल्यामुळे इथे लक्षात घ्या की फायनल प्रोडक्ट मध्ये जो ड्रॉबॅक आहे वुड्स रिएक्शनचा, की फायनल प्रोडक्ट मध्ये प्रोपेन तयार होऊ शकणार नाही, कारण प्रोपेन म्हणजे 3 कार्बन. तर 3 कार्बनच्या निम्मे जे असतात ते इथे 1.5 कार्बन आपण घेऊ शकत नाही. 1.5 कार्बन इथे येऊ शकणार नाही. किंवा 5 कार्बन असतील तर त्याच्या निम्मे कार्बन जे ते इथे तयार होऊ शकणार नाही, म्हणजे 2.5 कार्बन अशी सुरुवात होणार नाही. सो व्हॉट इज इट्स ड्रॉबॅक. सो जनरली जे असतात ते हायर अल्केन्स तयार होत असताना जिथे सिंगल सॉरी जे ऑड नंबर असणारे कार्बन आयटम्स आहेत ते प्रोडक्ट इथे फॉर्म होऊ शकत नाही. फॉर एक्झाम्पल जसं प्रोपेन
किंवा मिथेन, प्रोपेन, पेंटेन, हेप्टेन हे फायनल प्रोडक्ट राहू शकणार नाही. ऑड संख्या असणारे, ऑड कार्बनची संख्या असणारे फायनल प्रोडक्ट मिळणार नाही, कारण त्यांच्या निम्मे कार्बन असणारे स्टार्टिंग कंपाऊंड आपल्याला घेता येणार नाही. नाउ वी विल सी वुड्स रिएक्शन. व्हेन अ मिक्सचर ऑफ टू डिफरंट अल्किल हलाइड, समजा दोघी अल्किल ग्रुप जर वेगळे असतील तर पॉसिबली तिथे 3 प्रोडक्ट फायनल मिळतील आपल्याला अल्केनचे. फॉर एक्झाम्पल, म्हणजे इथे पहा, जसं आपण इथे दाखवलं की हा इथिल आपण प्रोडक्ट घेतला होता इथे, इथिल ब्रोमाइड. सो इथिल ब्रोमाइड मध्ये 2 कार्बन होते, C2H5Br. हा ग्रुप रिपीटेड होता 2 असल्यामुळे, त्यामुळे फायनल प्रोडक्ट मध्ये हा इथिल आणि हा इथिल टोटल आपल्याला 4 कार्बन असलेला ब्युटेन मिळाला होता. पण जर समजा हा अल्किल वेगळा असेल आणि दुसरा अल्किल ग्रुप जर वेगळा असेल, जसं या रिएक्शन मध्ये दाखवलेलं आहे, तसं जर झालं तर पॉसिबली 3 अल्केन्स तयार होतील. फॉर एक्झाम्पल, मिथिल ब्रोमाइड ऑन रिएक्शन विथ इथिल ब्रोमाइड इन प्रेझेन्स ऑफ सोडियम अँड ड्राय इथर गिव्स. पहिला प्रोडक्ट जो आहे तो सेल्फ रेप्लिकेशन, याचा अर्थ इथेन, सॉरी, मिथिल म्हणजे 1 कार्बन, त्याला डबल करायचं, इट विल फॉर्म इथेन. परत दुसरा अल्किल ग्रुप, त्याला डबल करायचं, हा काय असणार आहे, इथिलच्या डबल, म्हणजे 2च्या जागी 4 कार्बन, सो इट विल बी ब्युटेन. आणि तिसरा प्रोडक्ट जो आहे तो या दोघांची टोटल करायचा आहे, दॅट इज मिथिल प्लस इथिल. 2 कार्बन अधिक 1, 2 आणि 1 3, म्हणजे तिसरा प्रोडक्ट मिळेल आपल्याला प्रोपेन. सो परत एक वेळ लक्षात घ्या की 3 प्रोडक्ट कसे फॉर्म होत आहेत इथे. सो 3 प्रोडक्ट पैकी 2 प्रोडक्ट जे आहेत ते सेल्फ रेप्लिकेशन आहे. सेल्फ रेप्लिकेशन याचा अर्थ स्वतःला डबल करायचं. हा पहिला अल्किल ग्रुप आहे, हा दुसरा अल्किल ग्रुप आहे. सो पहिल्याला डबल केलं मिळाला इथेन, दुसऱ्याला डबल केलं तेव्हा मिळाला आपल्याला इथे ब्युटेन. त्यांच्यात डबल, 1 कार्बनचे 2 कार्बन, 2चे 4, जर 3 असते तर 6 केले असते याप्रमाणे. आणि तिसरा जो आहे तो या दोघांची टोटल करायचा, म्हणजे 2 अधिक 1 3. सो सेल्फ रेप्लिकेशन ऑफ मिथिल इट विल फॉर्म इथेन, सेल्फ रेप्लिकेशन ऑफ इथिल इट विल फॉर्म ब्युटेन, आणि दोघांची टोटल इट विल फॉर्म प्रोपेन. अशा प्रकारे जर 2 डिफरंट अल्किल ग्रुप रिॲक्ट होणार असतील, then it can form possibly 3 alkanes. Now we will see the reaction of haloarenes. आतापर्यंत आपण अल्केन, हॅलो अल्केनच्या रिएक्शन पाहिल्या. नाउ वी विल सी द रिएक्शन ऑफ हॅलोअरेन्स. इथे पहिली रिएक्शन आहे वुड्स फिटिंग रिएक्शन. सेम रिएक्शन आहे जी आपण वुड सिंथेसिसची पाहिली तीच, फक्त इथे वुड्स फिटिंग का नाव दिले ते आता तुम्हाला लक्षात येईल. सेम त्याच पद्धतीने फक्त अल्किल हलाइडची ऐवजी अरिल हलाइड आपण घेतलेला आहे किंवा हॅलोअरेन्स. ब्रोमोबेन्झिन म्हणजे बेन्झिनच्या रिंगला ब्रोमिन प्लस मिथिल ब्रोमाइड प्लस सोडियम इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर इट विल फॉर्म टोलिन प्लस सोडियम ब्रोमाइड. काय केलं इथे, जी जनरल रिएक्शन आहे आपली त्याचप्रमाणे आर घेतलाय हा पहिला जो आहे बेन्झिनची रिंग, आणि दुसरा आर त्याला अटॅच करायचा आहे जो आहे CH3. सो इट विल फॉर्म CH3 आणि बेन्झिनची रिंग, दिस इज मिथिल बेन्झिन ऑल्सो कॉल्ड ॲज टोलिन, प्लस हा ब्रोमिन आणि ट्वाइस Na, इट विल फॉर्म ट्वाइस NaBr. सो दिस रिएक्शन इज कॉल्ड वुड्स फिटिंग रिएक्शन. दोघी अल्किल ग्रुप डिफरंट आहेत, एक तर अल्किल ग्रुप आहे आणि दुसरा अरिल ग्रुप आहे, तरी त्यांच्यामध्ये या पद्धतीने आपण रिएक्शन दाखवू शकतो. इन केस ऑफ ओनली अरिल हलाइड्स टेक्स पार्ट इन द रिएक्शन, द प्रोडक्ट इज बायफेनिल. 2 फेनिलच्या रिंग एकमेकांना जॉईन केलेले आहेत म्हणून त्याला बायफेनिल म्हणतात. अँड द रिएक्शन इज कॉल्ड फिटिंग रिएक्शन. 2 फेनिल रिंगला एकत्रितपणे फिट केलं जात आहे म्हणून याला फिटिंग रिएक्शन म्हटलं जातं. जसं 2 क्लोरोबेन्झिल हा सेल्फ रेप्लिकेशन करेल, म्हणजे इथे 2 रिंग क्लोरोबेन्झिनच्या प्लस ट्वाइस Na इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. तर हा क्लोरीन इथून रिमूव्ह केला जाईल, 2 क्लोरीन येते, मग 2 रिंग ज्या आहेत त्या एकमेकांना या पद्धतीने जोडलेल्या असतील. दिस कंपाऊंड इज कॉल्ड बायफेनिल.
जर या डायरेक्ट एकमेकांना जोडलेल्या असतात देन इट विल बी कॉल्ड एज नॅफ्थॅलिन, पण नॅफ्थॅलिन तयार होत नाहीये इथे, हा बाय फेनिल आहे. दोन रिंग सेपरेटली एकमेकांना जॉईन केलेले आहेत. प्लस ट्वाइस NaCl ॲज अ बाय प्रोडक्ट. सो दिस रिएक्शन इज कॉल्ड ॲज फिटिंग रिएक्शन किंवा वुड्स फिटिंग रिएक्शन असं सुद्धा याला म्हटलं जातं. तर इथे दोन रिंग सेपरेटली एकमेकांना कंबाईन केलेले आहेत. जर या एकाला एक जोडून असते या पद्धतीने की ही पहिली रिंग आहे आणि हिला जोडून दुसरी रिंग जर असती समजा इथे, तर हा नॅफ्थॅलिन झाला असता. पण इथे नॅफ्थॅलिन हा प्रोडक्ट नाही मिळत आहे. दोघी रिंग सेपरेट आहे आणि बॉन्डने त्या एकमेकांना जोडलेल्या आहेत. सो दिस रिएक्शन इज कॉल्ड ॲज वुड्स फिटिंग रिएक्शन. सो न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन ऑफ हॅलोअरिन्स हा पॉइंट आहे आपला आता नेक्स्ट. न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन ऑफ हॅलोअरिन्स. सबस्टिट्यूशन रिएक्शन आपल्याला हॅलोअरिन्सच्या बाबतीत पाहिजे आहेत. अरिल हॅलाइड जे आहेत दे हॅव लो रिएक्टिव्हिटी टुवर्ड्स द एसएन रिएक्शन्स. एसएन सबस्टिट्यूशन न्यूक्लिओफिलिक रिएक्शन ज्या आहेत त्या अरिल हॅलाइड फार कमी प्रमाणात देतात. त्यांची रिएक्टिव्हिटी अतिशय कमी आहे या रिएक्शनच्या टुवर्ड्स. त्याला दोन कारण आहेत, ड्यू टू रेझोनन्स इफेक्ट आणि दुसरं आहे sp2 हायब्रिड स्टेट ऑफ कार्बन. रेझोनन्स इफेक्ट काय ते आपण 11वीत पाहिलेलं आहे. सो रेझोनन्स इफेक्ट आणि sp2 हायब्रिड स्टेट ऑफ कार्बन या दोन गोष्टींमुळे अरिल हॅलाइड जे ते रिएक्टिव्हिटी कमी देतात. रेझोनन्समुळे बेन्झिनची रिंग असते किंवा अरिल हॅलाइड मध्ये जो बेन्झिनची रिंग आहे तिला स्टॅबिलिटी मिळते आणि मोर स्टेबल कंपाऊंड जे असतात ते न्यूक्लिओफिलिक रिएक्शन देत नाहीत. हे आपण आताच डिफरन्सेस मध्ये पाहिलं होतं की तिथे मोर स्टेबल कंपाऊंड जर असेल तर न्यूक्लिओफिलिक नाही ते एलिमिनेशन रिएक्शन देतात. सो बेन्झिनची रिंग जी असते जिला हॅलोजन ॲटम अटॅच आहे तिला जो रेझोनन्स इफेक्ट असतो तिच्यामध्ये त्याच्यामुळे त्याला स्टॅबिलिटी मिळते, त्यामुळे ते लो रिएक्टिव्हिटी दाखवतात. सेम टाइम कार्बन कार्बन डबल सिंगल बॉन्ड जे रिंग मध्ये प्रेझेंट असतात त्यामुळे कार्बनची स्टेट जी ती sp2 हायब्रिडायझेशन आहे आणि sp2 हायब्रिड कार्बन जर असेल तर अटॅक ऑफ न्यूक्लिओफाईल जो आहे तो पॉसिबल होत नाही दोघी साईडने, फ्रंट साईड ॲज वेल ॲज बॅक साईड. आणि त्यामुळे अरिल हॅलाइड जे आहेत ते लो रिएक्टिव्हिटी दाखवतात टुवर्ड्स एसएन रिएक्शन्स. दस एसएन रिएक्शन्स इन्व्हॉल्विंग ब्रेकिंग ऑफ कार्बन हॅलोजन बॉन्ड इन हॅलोअरिन्स प्रोसीड्स विथ डिफिकल्टी. कार्बन हॅलोजन बॉन्ड ब्रेक होणे हेच फार तिथे कठीण काम आहे SN1 रिएक्शन मध्ये, कारण तिथे कार्बन हॅलोजन बॉन्ड ब्रेक झाल्याशिवाय न्यूक्लिओफाईल अटॅक करू शकत नाही. हाऊएव्हर द प्रेझेन्स ऑफ सर्टन ग्रुप्स ॲट सर्टन पोझिशन्स ऑफ द रिंग मार्केटली ऍक्टिव्हेट द हॅलोजन ग्रुप टुवर्ड्स सबस्टिट्यूशन. बट तरी अगदीच देत नाही असं नाही, रिएक्टिव्हिटी कमी आहे. काही पर्टिक्युलर ग्रुप पर्टिक्युलर पोझिशनला जर प्रेझेंट असतील देन इट कॅन मार्केटली ऍक्टिव्हेट द हॅलोजन ॲटम टुवर्ड्स द सबस्टिट्यूशन. त्यावेळी मात्र सबस्टिट्यूशन रिएक्शन्स ते देऊ शकतात. जसं पॅरानायट्रोक्लोरोबेन्झिन पहा इथे क्लोरीन पण आहे आणि त्याला पॅरा पोझिशनला आहे नायट्रो ग्रुप. सो दिस इज कॉल्ड पॅरानायट्रोक्लोरोबेन्झिन. ऑन रिएक्शन विथ NaOH अँड हायड्रोनियम आयन दॅट इज H2O प्लस H इट विल फॉर्म, क्लोरीन रिप्लेस केला जाईल हायड्रॉक्सिड ग्रुपने NaOH असल्यामुळे, सबस्टिट्यूशन आहे क्लोरीन काढून OH आणि नायट्रो ग्रुप जसाच्या तसा राहील. सो इट विल फॉर्म पॅरा नायट्रोफेनॉल. किंवा जसं हा इथे सेकंड एक्झाम्पल घेतलंय 2,4 डायनायट्रोक्लोरोबेन्झिन. 2 सेकंड पोझिशन, 4 डायनायट्रो दोन वेळा नायट्रो ग्रुप आहे आणि क्लोरो, सो क्लोरोबेन्झिन ऑन रिएक्शन विथ सोडियम कार्बोनेट at 403 Kelvin and hydronium ion gives 2,4 dinitrophenol. बेन्झिनच्या रिंगला OH ग्रुप असेल तर त्याला फेनॉल असं म्हटलं जातं. सिमिलरली 2,4,6 ट्रायनायट्रोक्लोरोबेन्झिन. आपण पहा इथे प्रोडक्ट जे आहेत ते कशाप्रमाणे घेतले. याला जर फक्त वॉर्म वॉटरमध्ये आपण याला हीट केलं देन इट विल फॉर्म 2,4,6 ट्रायनायट्रोफेनॉल. 2,4,6 सेम रिएक्शन दाखवली आपण, फक्त इथे जे सबस्टिट्यूटेड ग्रुप आहे त्यांची संख्या आपण चेंज केली. इथे एकच होता, इथे 2 आहेत तर इथे 3 आहेत. त्याप्रमाणे प्रोडक्टमध्ये OH ग्रुप जो आहे तो रिप्लेस केला जाईल क्लोरीनच्या जागी आणि नायट्रो ग्रुपची संख्या कॉमन असेल. याप्रमाणे अरिल हॅलाइड जे ते न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन देतात बट त्यांची रिएक्टिव्हिटी फार कमी असते. सो इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन इन हॅलोअरिन्स हा पॉइंट आपण नेक्स्ट पिरियडला पाहू. आजचा आपला पिरियड इथे संपलाय. थँक्यू.